मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आपली कुठली सिरीज चालू आहे, त्यामुळे डिटेल सांगायची काहीच गरज नाही. आणि आज मी कुठे जाणार आहे त्याचा पण अंदाज तुम्हाला आलाच असेल. आज मी जातो आहे अष्टविनायकमधला दुसरा गणपती जो आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक, तिकडे जातो आहे. माझ्या इथून जवळपास 120 किलोमीटर आहे डिस्टन्स. आणि आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. मला निघण्यासाठी उशीर झाला. 3 तास दाखवत आहे. आणि पूर्ण हा पण ब्लॉग बघा. लास्ट ब्लॉग सारखंच तुम्हाला या पण ब्लॉगमध्ये सिद्धिविनायकबद्दल पूर्ण डिटेल माहिती मिळेल, जेणेकरून ती माहिती तुम्हाला नेक्स्ट टाईम तिकडे जाते वेळेस उपयोगी पडेल. आतापुरता मी कॅमेरा बंद करेल आणि सिटी क्रॉस झाल्यानंतर परत कॅमेरा चालू करेल. बाय बाय. पुण्याची ट्रॅफिक संपवण्यासाठी जवळपास 1 तास लागला. आणि आता इथे उरळी कांचनमध्ये ब्रेकफास्ट करून परत निघलो आहे, तरीसुद्धा इथे ट्रॅफिकच आहे. या नगर रोडला जाते वेळेस हाच प्रॉब्लेम आहे. जवळपास 30 ते 40 किलोमीटर होईपर्यंत हे ट्रॅफिक काय संपतच नाही. इवन तुम्ही कार घेऊन येत असेल किंवा बाईक घेऊन येत असेल, तुम्हाला याच रस्त्याने जावं लागेल आणि ही अशीच ट्रॅफिक राहील. त्यामुळे सिद्धटेकचा जर तुम्ही प्लॅन करत असाल तर पॉसिबल होईल तेवढं सकाळी लवकर निघायचं, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित होईल. ट्रॅफिक आहे, पण त्याचबरोबर हे जे वेदर आहे, वेदर पण खूप छान आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला लास्ट जो मी फर्स्ट ब्लॉग टाकला होता मोरगावचा, तो ब्लॉग आवडलाच असेल. आणि त्या ब्लॉगमधून पण तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. कारण का जर माझ्याकडून सांगायचं काही राहिलं असेल तर मी तिकडे तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. पुणे सोलापूर हायवेवरती उरळी कांचन वगैरे हे सर्व क्रॉस करेपर्यंतच खूप ट्रॅफिक असते. आणि आता जसं पुढे आलो आहे एकदम निवांत आहे, ट्रॅफिक कमी आहे. आणि वा, वेदरने तर आपल्याला नेहमीच प्रत्येक राईडमध्ये साथ दिलेली आहे मित्रांनो. नेहमीप्रमाणे आज पण वेदर एकदम चांगला आहे एकदम. आता दुपारचे जवळपास 12 वाजलेले आहेत, 11:55, तरीसुद्धा असं वाटते सकाळचे 6-7 वाजलेले आहेत. वेदर एकदम चांगला आहे. आतापर्यंत पाऊस कुठंच नव्हता. आणि जर तुम्ही माझे कंटिन्यू ब्लॉग पाहत असेल तर तुम्हाला हा रस्ता थोडासा नोन वाटेल, कारण का हा पुणे सोलापूर हायवे आहे. रिसेंटली आपली जी ट्रिप होती हम्पी टू पुणे राईड, ती राईड पण आपण याच रस्त्यावरती पूर्ण कंप्लीट केलेली आहे. फक्त येते वेळेस आपण त्या साईडनी होतो आणि जातोय आपण या साईडनी. पुढे आपल्याला दौंड पाटस रोडनी आपल्याला एक टर्न घेऊन पुढे जायचं आहे सिद्धटेकसाठी. आणि येणारा जो मेजर टर्न आहे आपला फक्त इथून 8 किलोमीटर बाकी आहे. पण वाह भाई, मजा आ गया. एकदम छान रस्ता, एकदम छान. पोहोचेपर्यंत पण पाऊस यायला नको, म्हणजे अजून एकदम कुठेच थांबायची गरज पडणार नाही आणि लवकरात लवकर मी पोहोचून जाईल तिकडे. तुम्हाला पण जर सिद्धटेकला जायचं असेल तर तुम्ही सुद्धा हाच रस्ता प्रेफर करू शकता. हा रस्ता एकदम चांगला आहे. चांगला आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की आता मी जिथून निघालेलो आहे PCMC मधून, तिथून मला जवळपास 57 किलोमीटर ट्रॅफिक होती. ट्रॅफिक म्हणजे सिटीची पूर्ण ट्रॅफिक होती, पूर्ण मुव्हिंग ट्रॅफिक होती. कुठे थांबून असं ट्रॅफिक जाम वगैरे नव्हतं, पण तेच त्यामध्ये पूर्ण स्पीड 0 होऊन जाते गाडीची, 30-40. त्यामुळे मला तिकडे बाहेर निघण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. यासाठीच फक्त मला डिस्टन्स घरून 120 किलोमीटर दाखवत होतं जवळपास, पण त्यासाठी लागणारा वेळ 3 तास दाखवत होतो. पाटस पण क्रॉस केलोय. इथून आपल्याला एक लेफ्ट टर्न आहे. एक किलोमीटर वरती टोल प्लाझा. गाडीचं टायर फुटलं वाटते मागे.
टोल प्लाझा 500 मीटर. आणि आपल्याला इथून टोल क्रॉस न करता आधीच एक लेफ्ट टर्न आहे. हा टर्न घेऊन आपल्याला जायचं आहे सिद्धटेककडे. इथून दाखवलेलं आहे सिद्धटेक 39 किलोमीटर आणि दोंड आहे फक्त 15 किलोमीटर. लक्षात घ्या, पुणे सोलापूर हायवेवरती पाटस संपल्यानंतर जो पाटसचा टोल नाका आहे त्याच्या अलीकडेच आपल्याला एक मेजर लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर तिथून सिद्धटेक आपल्याला फक्त 40 किलोमीटर पाहायला मिळतं. रस्ता पण पूर्ण चांगला दिसतोय. असाच रस्ता पूर्ण असेल तर फक्त 40 मिनिटांमध्ये सिद्धटेक पोहोचून जाऊ. वेदर एकदम चांगलं आहे त्यामुळे असं कितीही लांब जरी गेलं ना तर काहीच वाटत नाही. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामधून कुठून पण या, जर तुम्हाला तिकडे सिद्धटेकला पुण्यावरून जायचं असेल तर मी ज्या रस्त्याने जातो तुम्ही हाच रस्ता प्रेफर करू शकता. हा एकदम चांगला रस्ता आहे. मी मुद्दामून जिथून कार व्यवस्थित आपण घेऊन जाऊ शकतो ह्याच रस्त्याने मी ट्रॅव्हलिंग करत असतो, जेणेकरून जर तुम्हाला कारने पूर्ण ट्रॅव्हलिंग करायचे असेल तर तुमच्यासाठी पण ते इझी होईल. स्पेशली मी बाईकचा जर रस्ता टाकला ना तर ते छोटे छोटे शॉर्टकट्स असतात आणि मग तिकडे मला पण कन्फ्युजिंग होतं गाडी चालवते वेळेस, मॅप बघायचं का गाडी चालवायचं. त्यामुळे मी मोस्टली पूर्ण कारचा मॅप प्रेफर करतो, जेणेकरून ते माझ्यासाठी पण सोयीस्कर आहे आणि तुम्ही पण जर प्लॅन करत असाल विथ फॅमिली तुमच्यासाठी पण सोयीस्कर राहील. आणि एक सांगायचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर प्लॅन करत असाल सिद्धिविनायक यायचं तर हा प्लॅन आणि मित्र अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही पण जर अष्टविनायक कंप्लीट करण्याचं प्लॅन करत असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणपतीचा रूट लक्षात येईल आणि सध्याची तिथे काय आहे स्थिती, तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतील त्या पण गोष्टी तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला असेच इंटरेस्टिंग ब्लॉग पण पुढे पाहायला मिळतील. त्यामुळे आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही जर इकडे फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आताच हा आपला व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरला नक्की शेअर करून ठेवा. सिद्धटेकला जाते वेळेस मॅप लावण्याची गरज पण नाही आहे. प्रत्येक जागोजागी ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत. हायवे सोडून स्ट्रेट आलोय, परत पुढे आल्यानंतर आपला लेफ्ट टर्न आहे. इथून दाखवते सिद्धटेक फक्त 28 किलोमीटर. अहमदनगर पण लेफ्ट साईडलाच आहे. दोंड आणि सिद्धटेकसाठी आपल्याला इथून लेफ्ट टर्न घ्यावा लागेल आणि तिकडे जर सरळ गेलो तर आपण डायरेक्ट बारामतीला जाऊन पोहोचणार आहे. तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितलाच आहे म्हणून तुम्हाला काही मेजर गोष्टी सांगतो या रूटवरच्या. जर तुम्ही पुण्यातून सोलापूर हायवेने येत असाल सिद्धटेकला, रस्ता एकदम चांगला आहे, एकदम पूर्ण हायवे आहे, कुठेच रस्त्याचं काम चालू नाही आहे. तुम्ही इझिली या रस्त्याने सिद्धटेकला येऊ शकता. परत दुसरा पॉईंट म्हणजे नाश्त्यासाठी जे काही स्पॉट, या जो काही सोलापूर हायवे आहे या पूर्ण हायवेवरती प्रत्येक मला वाटते 1 किलोमीटरवरती चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत. तुम्ही कुठे पण नाश्त्यासाठी थांबू शकता. सर्व रेस्टॉरंट चांगलेच आहेत. इकडे येत्या वेळेस तुम्हाला नाश्त्यासाठी आधीच गुगल मॅपवरती वगैरे एखादं रेस्टॉरंट बघून शोधून ठेवण्याची काही गरज नाही आहे. तिसरा पॉईंट म्हणजे पेट्रोल पंप. या रस्त्यावरची पण प्रत्येक म्हणजे मला वाटते
4-5 किलोमीटरवरती आपल्याला पेट्रोल पंपसुद्धा आहेत. त्यासाठी पेट्रोल पंपचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. बघता बघता मी दौंडमध्ये पण येऊन पोचलो आहे. आजपर्यंत मी दौंडला फक्त रेल्वेनेच येत होतो. आज माझी स्वतःची बाईक घेऊन आलो आहे. जेव्हा आपण असं स्वतःच्या बाईकने बाहेर फिरायला लागतो, असं न कळत खूप मोठ्या मोठ्या शहराला पण आणि खूप ठिकाणी पण भेट देऊन जातो आपण. याआधी पण मी कधी विचार केला नव्हता की मी बाईक घेऊन सोलापूरला जाईल, हम्पीला जाईल, होसपेटला जाईल. पण जेव्हा मी बाहेर फिरण्यासाठी निघलो आहे, तेव्हापासून खूप शहरांना भेट दिलेली आहे मी बाईकवरती. आणि अजिबात कंटाळा येत नाही, कारण का आवडच आहे अशी. कंटाळा फक्त घरातून निघण्यासाठी येतो. निघेपर्यंत वाटतं अरे जाऊ का नको. पण एक वेळेस गाडीवर बसलोय आणि गाडी स्टार्ट केली का मग काहीच वाटत नाही. दौंडमधून जवळपास 25 किलोमीटर आहे सिद्धटेक. तुम्हाला सिद्धटेकला यायचं असेल तर मला वाटतं ट्रेननं पण येऊ शकता तुम्ही. मला एवढं माहिती नाही कन्फर्म, कारण का पुणे टू दौंड खूप रेल्वे आहेत आणि मग दौंडमधून बस किंवा रिक्षा वगैरे असतीलच. मला याबद्दल काही आयडिया नाही आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्वतः कन्फर्म करा आणि मग डिसिजन घ्या. मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून माझ्या पण लक्षात येईल की मी जे करतोय हे ॲज अ तुम्ही व्ह्यूवर्स तुम्हाला कसं वाटतंय. इकडे समोरवरती बोर्डवरती दिसत असेल सिद्धटेक फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत बरोबर 121 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेलं आहे. आणि 121 + 1 किलोमीटर म्हणजे मला घरून 122 किलोमीटर डिस्टन्स होतं सिद्धटेकचं. वाह भाई वाह, काय पाणी आहे नदीला. अरे बापरे, एकदम फुल भरून वाहते पाणी. मला वाटतं की आता पाऊस मागे जास्त होता, यावरून पण पाणी गेलं की काय. एकदम फुल आहे पाणी. दर्शन करेल आणि जाते वेळेस इथे थांबेल. मस्त आहे, पण पूर्ण फुल आहे पाणी. आणि इकडे आल्यानंतर मस्त सुंदर अशी कमान आहे आणि इथून आपल्याला मंदिराकडे लेफ्ट साईडला वळायचं आहे. हा जो प्रवास होता एकदम छान होता. रस्ता पण एकदम छान आहे. मित्रांनो, ही पूर्ण राईड तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला माझी ही अष्टविनायक सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. इथे मंदिरच्या बाहेरच पार्किंग आहे. तिकडे आपण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकतो. आणि मंदिरला पूर्ण प्रदक्षिणा पण आपण इथे मारू शकतो. प्रदक्षिणेसाठी सेपरेट मंदिरच्या बाजूनी एक शेड केलेला आहे, तिकडे आपण मोठी प्रदक्षिणासुद्धा मारू शकतो. इथे मी गाडी पार्क करून आतमध्ये जातो. आणि इथे मंदिरजवळ येते वेळेस भीमा नदीच्या काठेवरतीच जे हॉटेल आहेत तिकडे आपण जेवणासाठी पण थांबू शकतो. मंदिरमध्ये पण जेवणाची खूप उत्तम व्यवस्था आहे. तिकडे आपल्याला 50 रुपये पर पर्सन कुपन असतं. आणि इकडे आतमध्ये कॅमेरा अलो नसल्यामुळे मी आतमधला काही दाखवू शकणार नाही. पण येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी जाणार आहे पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन करण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.